तर नमस्कार मंडळी आणि मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री योजना दूत भरती। त्याच संदर्भात मंडळी मोठी अपडेट आली आहे। मुख्यमंत्री योजना दूत भरतीचे मंडळी ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू झाले आहेत। त्याचबरोबर मंडळी ते ऑनलाईन फॉर्म आहेत ते कोठे आणि कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता व मंडळी त्यासोबत लागणारे जे कागदपत्रे आहेत ते कोणते कोणते आहेत व मंडळी जागा किती आहेत, ही सर्व प्रकारची तुम्हाला ए टू झेड माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मंडळी, तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर मंडळी तुम्ही आमच्या चॅनल नवीन आलात असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी तुमच्यासाठी मी घेऊन असतो। चला तर मंडळी, मग उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरू करूया। तर मंडळी, येथे सुरुवातीला आल्यावर देखील तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री योजना दूत उपकरणासाठी अर्ज करण्याचे आव्हान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेले आहे। त्याचबरोबर मंडळी, ही जी माहिती आहे मंडळी, ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालय महासंवाद ह्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मंडळी, खाली काय माहिती आहे ते देखील आपण डिटेलमध्ये पाहूया। तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही ते खाली आल्यावर देखील पाहू शकता ही जी माहिती आहे दिनांक 6 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मंडळी, शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपकरण सुरू करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मंडळी, ह्या उपकरणात सहभाग घेण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत। तर इच्छुक उमेदवारांनी www.mahayojnadut.org ह्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। ज्यांना कोणाला इच्छुक उमेदवारांना जर ह्या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल त्यांनी www.mahayojnadut.org ह्या संकेतस्थळावर अर्ज करून घ्यावेत। ज्यांना कोणाला अर्ज करायचं जर माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी लवकरच म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण कशा पद्धतीने तुम्ही ह्या योजनेमध्ये अर्ज करू शकता ते देखील टाकणार आहे। त्याचबरोबर मंडळी, ह्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते देखील आपण खाली पाहणार आहेत। त्याचबरोबर मंडळी, तुम्ही खाली देखील पाहू शकता की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपकरण राबवण्यात येत आहे। प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजना दूत 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे। ह्या योजना दूतांचा दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे। हे योजना दूत शासनाच्या लोककल्याणासाठी योजनांबाबत माहिती नागरिकांना माहिती देतील। तर मंडळी, 50,000 योजनांची भरती केली जात आहे। त्याचबरोबर मंडळी, शहरी भागात 5,000 लोकसंख्येमागे एक तर गाव पातळीवर एक ग्रामपंचायत मागे एक व त्यांना महिना 10,000 रुपये एवढा पगार दिला जाणार आहे। अशा पद्धतीने मंडळी योजना दूताची भरती केली जात आहे। त्याचबरोबर मंडळी, तुम्ही खाली देखील पाहू शकता की ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा। उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। उमेदवारास संगणक ज्ञान असावे। त्यांना अद्यापही मोबाईल आणि आधार लिंक बँक खाते असणे देखील आवश्यक आहे। म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल देखील असणे आवश्यक आहे। त्यांचे बँक जे आधार सेटिंग देखील असणे आवश्यक आहे। त्यांचे वय जे आहे ते 18 ते 25 या वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे। अशा तुम्हाला भरपूर अटी इथे पाहायला भेटतील। त्याचबरोबर मंडळी, ह्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते कोणते आहेत ते देखील आपण खाली पाहून घेऊया। तर मंडळी, तुम्ही ते खाली पाहू शकता की मुख्यमंत्री योजना दूत उपकरणासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, त्याचबरोबर मंडळी आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे व प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, उमेदवाराकडे आधार जोडणी असलेला बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, हमीपत्र। तुम्हाला मंडळी ही सर्व जी कागदपत्रे आहेत ती नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या ज्यावेळी ह्या योजनेमध्ये सिलेक्शन होईल त्यामुळे तुमची नियुक्तीवेळी तुमच्याकडे सर्व जे कागदपत्रे आहेत ते देखील असणे आवश्यक आहे। तर मंडळी, ह्या योजनेची शेवटची तारीख जी आहे ती 13 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही ह्या योजनेमध्ये फॉर्म भरू शकता। www.mahayojnadut.org ह्या संकेतस्थळावर तुम्ही 13 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकता। जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्या योजनेमध्ये फॉर्म भरून घ्यावा। ह्याची तारीख जी आहे मंडळी ती जवळ आली आहे। ज्यांना कोणा हा मोबाईलद्वारे फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे की तुम्ही मोबाईलद्वारे देखील तुमची कशा पद्धतीने हा वेबसाईटवर फॉर्म भरू शकता। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरोबर मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि जे कोणी सबस्क्राईब करायचे राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मंडळी।